नमस्कार. मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुमचं या व्हिडिओमध्ये. आयुष्यात आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, गोष्टीचं सोल्युशन मिळवण्यासाठी आपल्याला आपला मनोमय कोश हा स्ट्रॉंग करावा लागतो. आणि तो जर स्ट्रॉंग केला तर आपल्या ज्या काही इच्छापूर्ती आहेत त्याच्यामध्ये जे काही अडथळे आहेत किंवा आपल्याला जे काही सोल्युशन मिळण्यामध्ये विलंब होतो आहे तो विलंब आपण नष्ट करू शकतो आणि त्या गोष्टीचं सोल्युशन लवकरात लवकर प्राप्त करू शकतो. या मनोमय कोशाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. काय आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया. सुरुवात करूया व्हिडिओला. जसं आपल्या पत्रिकेमध्ये कामत्रिकोण आहे, म्हणजे 3, 7 आणि 11. पत्रिकेतलं तिसरं घर, 7वं घर आणि 11वं घर हे आपले कर्म, आपल्या इच्छा आणि त्याच्यातनं जे काही आपल्याला लाभ मिळणार आहेत तिकडच्या ग्रहस्थितीनुसार, आपल्या कर्मानुसार, आपल्या मानसिकतेनुसार ह्याच्यावरती त्या सर्व गोष्टी डिपेंडेबल आहेत. परंतु आपल्या आयुष्यात आपल्याला कर्म करण्याची प्रेरणा म्हणा किंवा अ, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या कुठे असतात? आपल्या मनात असतात, म्हणजे आपल्या मनोमय कोशात असतात. आणि ह्या मनोमय कोशाला जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्या इच्छा ह्या आपण लवकरात लवकर पूर्ण करू शकतो. त्याच्यामध्ये सोल्युशन मिळण्याचं, त्याच्यामध्ये मदत मिळण्याचं स्पीड हा वाढू शकतो. परंतु ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत? बघा, जेव्हापासून आपण जन्माला आलेलो आहोत आणि जन्मल्यापासून अगदी आईच्या पोटात असल्यापासून आपण जे काही ऐकलेलं आहे, जन्मल्यापासून जे काही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे आयुष्यामध्ये, अगदी वर्तमानाच्या क्षणापर्यंत त्याचे काही ना काही रिझल्ट आपल्या आयुष्यात तयार झालेले आहेत, चांगल्या वाईट स्वरूपात. आणि तसे बिलीफ पॅटर्न्स पण आपले तयार झालेले आहेत, ज्याला आपण धारणा बोलतोय. मग होतं काय आहे की ज्या वेळेला आपण काहीतरी सोल्युशन बघतोय, मग ते सोल्युशन आपण कर्मामध्ये बघतोय किंवा स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये बघतोय, काहीतरी उपाय बघतोय, रत्न धारण करतोय, क्रिस्टल घालतोय किंवा कुठले एनर्जी हिलर्स कडे जातोय, काही ना काहीतरी उपाय करतोय, त्याचं आपल्याला सोल्युशन मिळतच नाही. का? कारण आपल्याला ही गोष्ट समजत नाही की आपल्या मनोमय कोशामध्ये आपलं जे मेंटल प्रोग्रामिंग इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे ते त्याला विरोध करतंय. जे काही उपाय आपण करतोय त्याला विरोध करते. आणि आपणच जर आपल्याला अपेक्षित गोष्टींसाठी अनकॉन्शियसली विरोध करत असू तर त्या गोष्टींचं सोल्युशन मिळण्यामध्ये आपल्याला विलंब हा लागणारच. त्यामुळे आपल्याला पहिला मनोमय कोश हा स्ट्रॉंग करायला पाहिजे. तो स्ट्रॉंग कसा होतो जाणून घेऊया. पहिली गोष्ट ती म्हणजे आपण काय बघतोय. बघा, आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टीचं सोल्युशन हवं आहे, जे काही डिझायर्स आहे त्याचं चित्र आपल्याला सतत डोळ्यासमोर हवं, ज्याला विजन बोर्ड्स टेक्निक्स म्हणतात. जी गोष्ट पाहतोय त्याचा माइंडवरती पटकन इफेक्ट होतो, मग चांगली असो किंवा वाईट असो. परंतु प्रॉब्लेम काय होतो, आपण जरा वेळ ती गोष्ट पाहतो जी आपल्याला अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्या वातावरणात जातोय, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी, तिकडचं वातावरण, तिकडच्या गोष्टी, चर्चा, एक्सपिरियन्स हे सगळे नकारात्मक आहेत. त्यामुळे होतंय काय की ज्या प्रकारचा प्रोग्रामिंग आहे आणि त्याला जास्तीत जास्त सपोर्टिव्ह विजन्स आपल्या डोळ्यांमार्फत मिळते, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये अडथळा होतो. मग काय करायचं? आपल्याला जे काही अपेक्षित गोष्टी आहेत त्याचं चित्र आपल्या मोबाईलमध्ये ठेवा, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती ठेवा. जसा वेळ मिळेल तसं बघत राहा. 5 मिनिटं बघत राहा, 2 मिनिटं बघत राहा, मधून मधून थोडा थोडा गॅप घेऊन ऍडजस्टमेंट केली तर कसंही
होते ऍडजस्टमेंट. जेवढं ते दाखवत राहाल जे तुम्हाला अपेक्षित आहे, माइंड वरती त्याचा इफेक्ट व्हायला लागेल आणि त्याप्रमाणे प्रोग्रामिंग व्हायला लागेल. दुसरी गोष्ट, आता जी गोष्ट आपण पाहतोय पण त्याच्याबद्दल आपण मनातल्या मनात काय चर्चा करतोय, त्याच्याबद्दल काय आपला बिलीफ आहे, आपण त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतोय का निगेटिव्ह बोलतोय, ह्याच्याबद्दलच आपण जागृत नाहीये. ऑफर्मेशन्स ही अशी गोष्ट आहे जी माणूस फक्त सकाळी किंवा रात्री करतोय, परंतु पूर्ण 24 तासामध्ये त्याच्या आयुष्यात जे काही वातावरण आहे त्याच्यानुसार त्याची चर्चा या पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहे या गोष्टीचा त्याला भानच नाहीये. मग जरी एखादी गोष्ट जरी पाहिली परंतु तुम्हीच त्याच्याबद्दल नकारात्मक बोलताय, तुम्हाला स्वतःलाच त्याच्याबद्दल निगेटिव्ह बिलीफ आहे, तर मग ती गोष्ट तुमच्या आयुष्यात निर्माण होणार कशी? सो जी गोष्ट पाहताय त्याला सकारात्मक वाक्याची जोड द्या, त्याच्याबद्दल सकारात्मक राहा, स्वतःला डिझर्विंग समजा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आपण काय ऐकतोय. आता या दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत. एक आपण स्वतः बोलतोय ते ऐकत असतो आणि दुसरी गोष्ट आपण वातावरणात दिवसभर जे काही पाहतोय, लोकांच्या चर्चा, टीव्ही सिरियल्स मधल्या चर्चा, न्यूज चॅनल्सच्या चर्चा, जे काही ऐकतोय त्याचं सुद्धा अनकॉन्शियसली आपल्या मनाच्या प्रोग्रामिंग वरती इफेक्ट होत आहे. ह्याच्याबद्दल आपण जागृतच नाहीये. मग याच्यावरती करायचं काय? जास्तीत जास्त आपल्या ऐकण्याबद्दल आपण जागृत राहायला पाहिजे. एक डायरी करा, त्याच्यावरती लिहा की मला आयुष्यात अपेक्षित गोष्टींबद्दल काय पाहायचं आहे, काय बोलायचं आहे, काय ऐकायचं आहे. आणि ही डायरी रोज सकाळी उघडून वाचा, रुटीन करा, रात्री आल्यावरती परत वाचा आणि मग स्वतःला विचारा हे केलेलं मी फॉलो करतोय का. कारण ही गोष्ट जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना तुमच्या आयुष्यात बदल होणार नाही. कारण विचारांना बैठकच नाहीये. 60,000 विचार येतात, आपल्या नकळत किती विचार येतात. आपलं जो ऑटो प्रोग्रामिंग आहे ना, म्हणजे जो काही रेग्युलरली प्रोग्रामिंग आहे, आपलं शरीर त्याच प्रकारे ऍक्शन घेते. जे काही महत्वाचं आहे ते आपण विसरतोच कितीही ठरवलं तरी. त्यामुळे ते जोपर्यंत डोळ्यासमोर नाहीये, कुठल्या ना कुठल्या टूल्स मार्फत ते आपल्या समोर येत नाही ना, या पंचेंद्रियांद्वारे आपल्या समोर येत नाही ना, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. सो ही गोष्ट फॉलो करा. त्याच्यानंतर पहिलं बघणं झालं, दुसरं बोलणं झालं, तिसरं ऐकणं झालं, चौथी गोष्ट आहे ती म्हणजे व्हिज्युअलाइज करणं. तुम्ही काय पाहताय, स्वतःचं आयुष्य कशा प्रकारे व्हिज्युअलाइज करताय, भविष्याबद्दल तुम्ही काय व्हिज्युअलाइज करताय. वर्तमानात तुम्ही ती गोष्ट पाहताय भविष्याची, अरे भविष्यात माझा EMI गेला तर असे असे प्रॉब्लेम्स होतील, अरे भविष्यात माझ्या आजारपणामुळे मला हे प्रॉब्लेम्स येतील. व्हिज्युअलाइज करताय भविष्याचं पण बघताय कुठे वर्तमानात. त्यामुळे मेंटल प्रोग्रामिंग हा जरी तुम्ही कॉन्शियसली पाहत नसलात तरी अनकॉन्शियसली तो मेंटल प्रोग्रामिंग होतोय, मनोमय कोश होतोय. त्या प्रकारे त्याचं प्रोग्रामिंग होतोय आणि पॉवरफुल प्रोग्रामिंग होतोय का, कारण एवढ्या वर्षाची निगेटिव्ह सवय आहे. त्यामुळे निगेटिव्ह गोष्ट आपण नकळतपणे जरी बोललो, ऐकत असलो, पाहत असलो तर त्याचं प्रोग्रामिंग पहिलं होतं. केलेले उपाय व्यर्थ जातात. व्यर्थ जातात म्हणजे त्याची जी लेवल आपल्याला हवी आहे ती लेवल आपल्याला तयार करता येत नाही. सो व्हिज्युअलाइज करणं ही देखील फार महत्वाची गोष्ट आहे. सतत तुम्हाला जे हवं आहे ते या क्षणाला पूर्ण झालेलं आहे असंच व्हिज्युअलाइज करा. ते कसं होणार आहे, केव्हा होणार आहे, कोण सपोर्ट करणार आहे, ह्याच्या
बद्दल तुम्ही काळजी करू नका, ते युनिव्हर्सलवर सोडून द्या. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट ती म्हणजे फील करणं. कुठलाही विचार, कुठल्याही गोष्टी, त्याच्यात जे इमोशन्स आहे त्या इमोशन्स नुसार त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यात परिणाम होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे सोल्युशन हवं आहे किंवा जी इच्छापूर्ती करायची आहे त्याला आपण काय इमोशन्स देतोय, आपण हे फील करतोय का की आपण त्याच्यासाठी लायक आहोत, आपण हे फील करतोय का की ही परिस्थिती म्हणजे मी नाहीये. जोपर्यंत तुम्ही तसं फील करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी होणार नाही. म्हणून आपल्या पंच इंद्रियांनी, जो 5 नंबर आहे तो 5 नंबर मर्क्युरी म्हणजे बुधाचा आहे, जो बुद्धीचा कारक आहे, आणि बुद्धी ही मनाला चालना देते. आणि या 5 सेन्सेसनी आपण जर या मनोमय कोशाला जर या पद्धतीने प्रोग्रामिंग केलं ना, तर लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत, तुमचे जे काही डिझायर्स पूर्ण करायचे आहेत, त्याची मदत, त्याचं सोल्युशन, त्याचे मार्ग तुम्हाला मिळायला सुरुवात होतात. कारण जसं तुमचं मेंटल प्रोग्रामिंग असतो तशी तुमचे ऍक्शन्स होतात. जसे तुमचे ऍक्शन्स असतात तसे तुमच्यामधनं ती व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी तयार होते, आणि जशी फ्रिक्वेन्सी आहे तशीच फ्रिक्वेन्सी त्याला अट्रॅक्ट होते आणि तशीच सिच्युएशन घडायला लागते. ह्याच्यामुळे एक सक्सेसफुल माणूस हा अधिक सक्सेसफुल होत जातो, आणि एक नॉर्मल माणूस हा अधिक संघर्षमय जीवन जगतो. कारण त्याचं मेंटल प्रोग्रॅमिंग बदलायला तो जागृतच नसतो. तर ह्या पद्धतीने तुमचा मनोमय कोश तुम्ही दुरुस्त करा आणि आपल्या आयुष्यात आपल्या इच्छापूर्ती करा, आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन्स मिळवा. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण तुमच्या शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात त्याला जे हवं आहे त्याचं काहीतरी सोल्युशन मिळते. तोपर्यंत आज्ञा मागतो, भेटूया अशाच काही महत्वाच्या तुमच्या आयुष्याला घडवणाऱ्या गोष्टींचा व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.